नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, आजचा हे पॉडकास्ट लास्ट असणार आहे किरकिड्याच्या कारनाम्यांचं। उद्यापासून वेगळ्या विषयावरती मी पॉडकास्ट करणार आहे। अहो मंडळी, लास्ट म्हणजे आजपर्यंतच्या व्लॉग मध्ये या अडाणीने काय काय केलं आहे त्याबद्दल बोलणार आहे। कारण 2 आठवड्यापासूनचे व्लॉग्स पेंडिंग होते ना याचे, आणि ह्याच्यावरती बोलण्यासारखं खूप काही होतं, त्यामुळे 2-3 पार्ट्स मध्ये पॉडकास्ट केला मी। पण आता याच्याकडेच जर जास्त लक्ष देत राहिली ना तर ती घरकोंबडी, कॅलिफोर्नियाची ढेमशी, आरशा चारदोरी, एसफॉर ससुल्या यांच्याकडे दुर्लक्ष होईल, आणि असं करून चालणार नाही। मला त्यांच्याकडे पण मला लक्ष द्यायचं आहे। म्हणून आजचं हे किरकिड्यावरचं शेवटचं पॉडकास्ट आहे। मध्ये मध्ये जर शक्य झालं तर नेक्स्ट वीक मध्ये नक्की मी याच्यावरती पॉडकास्ट करेन। आता कालच्या पॉडकास्ट मध्ये मी बोलली होती की किरकिडा हसरी आणि नाचरीकडे गेला होता साखरवालीला घेऊन जेवायला, आणि तिथे याने डिक्लेअर केलंय की हा नवीन पॅकेज काढतोय आणि त्यामध्ये हसरीच्या हातचं जेवण इन्क्लुडेड असणार आहे। ह्या बाई माणसाला ना कधी मॅनर्सच नाही शिकवलेत वाटते त्या किरकिरे काकूने। बिंडोक माणूस समोरच्याला बोलूच देणार नाही कधी। आता याने झोपडा स्टे खोलला आहे, हा चालवतोय, हेल्पर वगैरे ठेवलेत याने, आणि त्या बदल्यात हा त्यांना पगार देतोय। पण हसरी आणि नाचरी हे त्याच्या वडिलांचे मावस बहीण आणि मावशी आहेत। इन शॉर्ट एक वेगळी फॅमिलीच आहे। भलेही सख्खी मावशी असली तरी आता ती वेगळ्या फॅमिलीचा पार्ट आहे। वर त्यांच्या घरी कोणत्या अनोळखी तिसऱ्या व्यक्तीला घेऊन जाण्याआधी त्यांची परमिशन नको का घ्यायला? हा हलकट माणूस एकतर त्यांच्याकडे गेलाय, मस्त चांगलं रेटला, आणि मग हसरीला सांगतो काय तर आता आम्ही आमच्या गेस्टला इकडे घेऊन येणार आहे पुढच्या वेळी, ते पण जेवायला तुमच्या हातचं। तुम्हीच विचार करा मंडळी, कॅमेरा सुरू आहे, हा बाई माणूस व्हिडिओ काढतोय, एवढे लोक बघणार व्हिडिओ, त्यांच्या समोर ती हसरी काय बोलणार? नाईलाजाने तिला होच बोलावं लागलं, पण ती पण एकदम टेन्शन मध्ये आली होती। तिच्या तोंडाचं पाणी पळून गेलं होतं। तिने नागखुजाऊ बेबीला विचारलं पण आधी की ते गेस्ट राहणार कुठे। जेव्हा खुजाऊ बेबी बोलली ना झोपडा स्टे मध्ये फक्त जेवायला इथे येणार, तेव्हा तिला जरा बरं वाटलं। पण एक गोष्ट सांगा मंडळी, कोण आहे ते मूर्ख लोक जे एवढे पैसे घालून ह्या नाचरी आणि हसरीकडे जेवायला जातील? एकतर यांच्या इथे जाण्याचा रस्ताही किती खराब आहे, त्यात किरकिडा येण्या जाण्याचे चार्ज लावणार नाही। म्हणजे यांच्याकडे कोणी जेवायला जाण्यामागे काय लॉजिक आहे मला काही समजतच नाही। त्यापेक्षा स्टे करायचा तर नुसता स्टे करा आणि बाहेर कोणत्या तरी चांगल्या जागेवरून जेवून जा ना। एवढ्या अनहायजेनिक जागेमध्ये हे लोक कसे काय जेवू शकतात? कमाल वाटते मला यांच्या अंधमंद भक्तांची। ह्या वायझेडने नवीन कॅमेरा घेतलाय बोंबलत सुटला होता। पण 16 फेब्रुवारीचा मी याचा 65 व्लॉग पाहिला आणि त्यामध्ये पण अडकूनच प्ले होत होता तो व्हिडिओ। आता नवीन कॅमेरा आणला आहे ना, तो कुठे टाकला या बावळट माणसाने? मी काय बॉडी शेमिंग नाही करत आहे, पण मंडळी आता त्या नागखुजाऊ बेबीला स्वतःचे पण कपडे होत नाही आहेत, त्यामुळे हलूडुलू किरकिरे काकूंचे कपडे घालून ती मिरवते। दुसऱ्या आजीला ती साखरवाली आवडत नाही कदाचित, असं मला वाटते, कारण एवढं बोलत नाही तिच्या सोबत ती आजी, आणि तिला भाव देखील देत नाही। कॅमेरा ऑन असतो म्हणून गालाला हात लावण्याचं नाटक करते, तेही जेवढ्याच तेवढं। केळवणाला कोण हो मंडळी असं चटाईच्या आजूबाजूला लाइटिंग करते? कसली वायझेड फॅमिली आहे यार ही। संध्याकाळची वेळ होती, लाईट लावली आहे, तर असं कोण बंद करतं का? याने लाइटिंग लावली आहे त्या चटाईच्या आजूबाजूला, ती दिसत होती, पण त्यासाठी अजून काळोख करून दाखवायची काही गरज होती का? कसला बैलबुद्धी माणूस आहे हा। त्या बेजलचं लग्न ठरलंय, पण जराही तिच्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही की ती खुश आहे। आता तिला खरं तर याच्या व्लॉग्स मध्ये आल्यामुळे बदनामी होईल याची भीती असेल, किंवा नाहीतर मग लग्न ठरलंय याचं दडपण असेल। तिच्या तोंडाकडे बघून तर असं अजिबात वाटत नव्हतं की तिला काडी मात्र इंटरेस्ट आहे याच्या फालतूपणामध्ये। पण काय करणार, त्या बिचारीचा पण नाईलाज असेल, नाही तर बोलू शकत नाही ना, नातेवाईक आहे म्हणून बिचारी आली होती। अगं बाई बेजल, माझं पॉडकास्ट ऐकतच असशील ना तू, मला माहिती आहे ग, एन्जॉय देखील करत असशील माझं पॉडकास्ट। एक गोष्ट सांगू का तुला, या किरकिड्यापासून ना जेवढी लांब राहशील ना तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे, नाहीतर तुझ्या सासरी पण हा टपकेल।
वायझेड माणूस आहे ग, याला नुसता दुसऱ्यांचा वापर करता येतो, तेही स्वतःच्या फायद्यासाठी. त्याचे जर जुने व्लॉग्स बघशील ना तू, तर तुला समजेल हा असाच ना. जेव्हा याच्या मेंगराट सीओ ताईचं लग्न ठरलं होतं ना, तेव्हा तिच्या घरी जायचा कोणी घरात नसताना, आणि मग ती जे काही बनवायची ना त्याचे व्हिडिओ काढायचा आणि ते शूट करून दाखवायचा याच्या चॅनल वरती. पण आता बघ, त्या सीओ वरती पण तोंड लपून फिरण्याची वेळ आली आहे. ती वेळ तुझ्यावरती येऊ नये अशीच माझी इच्छा आहे. त्यामुळे सांगते, ह्या किरकिड्यापासून जेवढी लांब राहशील ना तेवढी लांब राहा. त्या बिचाऱ्या किरकिरे काकू तिथे खाली जमिनीवरती बसून वडे थापतायत आणि ह्या साखरवाल्या काकू करत खुर्चीवरती बसल्या आहेत. ह्या साखरवाल्या काकूंना काय ओव्हर ऍक्टिंग करण्याचे एक्स्ट्रा पैसे मिळतात का या किरकिड्याकडून? नाही म्हणजे उगाच आपल्या नको तिथे दात काढत असतात वेड्यासारख्या. आणि थोडी तरी जनाची नाही निदान मनाची लाज बाळगायची ना या काकूंने. त्या किरकिरे काकू हसरी आत्या मिळून तिथे जेवण बनवतायत आणि या काकू बाहेर बसून गप्पा मारतायत. साखरवाली ते साखरवाली, ती नाखुजो बेबी पण तसलीच. दोघी मायलेकी एक नंबरच्या कामचोर आहेत. एक दिवशी ना त्या किरकिरे काकूंना पण हेल्पर बनवून ठेवणार आहेत त्या झोपड्या स्टेच्या. त्या बेजलला केळवणासाठी म्हणून ह्या किरकिड्याने बोलवलं होतं घरी. निदान तिला सुखाने जेवायला तरी द्यायचं ना याने. पण नाही, मध्ये मध्ये लुडबुडणार नाही तो किरकिडा कसला ना. बायकांमध्ये लुडबुडायची ह्या माणसाला घाणेरडी म्हणजे एकदम घाणेरडी सवय आहे. एखाद्या व्यक्तीला सुखाने एक घास खायला देखील देणार नाही. आणि तुम्हीच सांगा हो मंडळी, जर एखादा व्यक्ती जेवत असेल आणि तुम्ही त्यांच्या समोर जाऊन कॅमेरा ऑन केला तर तो माणूस कम्फर्टेबल होईल का जेवताना? आणि या बाई माणसाने तिला केळवणासाठी म्हणून बोलवलंय ते समजलं आम्हाला. कशाला ना उगाच ती जेवताना व्हिडिओ काढत बसायचं. त्या पाण्यावरती चालू होणाऱ्या पंत्या हे काय नवीन नाही आहे. आता कितीतरी वर्षापासून त्या बाजारात मिळतात सहजपणे पंत्या. पण बाई माणूस काय त्या पाण्यावरती चालू होणाऱ्या पंत्यांचं कौतुक करत होता. सारखा आपल्या त्या पंत्यांमधून पाणी ओतून टाकतोय आणि पाणी भरतोय. किती बिंडोक माणूस आहे. हाच बोंबलत फिरतो ना की आमच्या झोपड्या स्टेमध्ये पाण्याची कमी आहे म्हणून याला टँकरवाला पण बोलवावा लागतो याच्या टाकीमध्ये एक्स्ट्राचं पाणी सोडायला म्हणून. आणि किरकिड्याच्या बोरला पाणी लागत नाही हे तर जगजाहीरच आहे. आता एवढ्या पाण्याची कमी असताना कशाला ना त्या पंत्यांसोबत खेळत बसला या मूर्ख माणूस. त्या बिचाऱ्या भालूला चरबीच्या गाठी आल्या होत्या, पण ह्या लोकांनी तिला किती त्रास दिलाय पाहिलत ना मंडळी तुम्ही. आणि यांना काहीच कसं वाटत नाही. तिचं एवढं ऑपरेशन सुरू होतं त्याच्यावरती पण या किरकिड्याने डॉलर्स छापले. देवा रे देवा, ते ऑपरेशन बघताना इथे मी थरथरायला लागली. पण हा माणूस किती क्रूर आहे ना. त्या मांजरीचं ऑपरेशन सुरू आहे ते पण याने सुरुवातीपासून एंड पर्यंत शूट करून ठेवलं. मंडळी मला तर असं वाटते त्या डॉक्टरांनी ती गाठ काढली ना त्या भालूच्या पाठीतून, ती या किरकिड्याने घरी आणली असेल आणि त्याचा पण खिमा बनवून खाल्ला असेल पावासोबत. किरकिड्या, तुझं नशीब ना खूप चांगलं आहे रे की तू तिकडे गावी आहेस, गुजरात मध्ये नाही आहेस. नाही तर तुझ्या घरी येऊन चोपला असता तुला. अरे त्या मुक्या प्राण्याला तरी सोड आता, कशाला ना त्याला एवढं छळतोयस. किरकिड्या, तुला देवाची भीती नाही का रे वाटत? किती पाप करणार आहेस अजून. त्या भालूचं ऑपरेशन झालं मंडळी तर त्या भालूला हा डॉक्टरांकडे पण ठेवू शकत होता ना, पण नाही. त्या बिचारीला बास्केट मध्ये टाकतोय काय उचलतोय काय, किती त्या बिचारीचे हाल करत होता हा किरकिडा. एक दिवशी ना ह्याच्या गळ्यात पट्टा बांधून ह्याला कोणीतरी असं फिरवायला पाहिजे, मग ह्याला समजेल. बापरे, कोणती गेस्ट आली होती नाकुजाव बेबीच्या बर्थडे दिवशी. गेस्ट सोबतच सगळीकडे लोक फिरत होते आणि त्या गेस्टने पाहिलं का मंडळी नाकुजाव बेबीला काय आशीर्वाद दिला ते. गेस्टने आशीर्वाद दिला, गुड चाइल्ड होऊ दे तुला. आता या काकूंना कोणीतरी सांगा हो. चाइल्डचं तर माहिती नाही मला, पण नवरा तर एकदम गुडच आहे हिचा. ती भुबू सारखी पिल्ल देते त्याच्यावरती पण या किरकिड्याचा डोळा होता. एवढंच जर या किरकिड्याने स्वतःच्या आयुष्यामध्ये लक्ष दिलं असतं ना तर जरा बरं झालं असतं. काय ते मंडळी पॅकेज डिस्कस करायला बसले होते तिघ जण. शी यार, आता तर त्या धारावी सारख्या एरियामध्ये देखील लोक सुधारली असतील, पण हे अडाणी सो कॉल्ड फेमस युट्यूबर्स नाही सुधारले आहेत. आणि काय त्या किरकिरे काकू, बाबा 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 कशा हावभाव करत होत्या पावाची साईज दाखवताना. काय हो काकू, तुमच्याकडे डबल एक्सेल साईज मध्ये आहेत का पाव? पानसटपणा करता तुम्ही, शोभते काय हे तुमच्या वयाला? आणि एक किरकिड्या तू रे, पाव सगळ्यांकडे असतो भाजी नसते कोणाकडे.
अरे एक काम कर ना, भाजी नसेल तर एक केळं घे आणि त्या पावात टाकून खा, म्हणजे तुला मजा येईल. किती पकवत बसले होते यार हे लोक. मोठा क्वालिटी बद्दल बोलत होता किरकिडा. यांची क्वालिटी ना, हे लोक जेव्हा तोंड खोलतात ना, त्यावरूनच समजते की यांची क्वालिटी काय आहे ते. झोपडा स्टे लवकरच बंद होणार आहे मंडळी, म्हणून आता नवीन नवीन पॅकेजेस काढतोय हा किरकिडा. मी तर याच्या अंदामंदा बघताना एकच गोष्ट सांगेन की कोणीच याच्या झोपडा स्टे मध्ये जाऊ नका. आणि ह्याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. मंडळी, तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.